सरकारनं सुद्धा प्रशासनानं सुद्धा ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे। आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, खरं तर गेल्या 4 तासांपासून रेल्वे स्थानकावर ही गर्दी पाहायला मिळते, नागरिक पालक संतप्त झाल्याचं पाहायला मिळते, त्याचा कुठेतरी उद्रेक होताना पाहायला मिळतोय। पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केली। सध्याची नेमकी स्थिती काय आहे, आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय? आंदोलनकर्ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत। आरोपीला फाशी दिली पाहिजे हीच मागणी आहे। मात्र प्रशासनाने, जे रेल्वे प्रशासन आहे किंवा जे काही रेल्वे पोलीस आहेत, त्यांनी वारंवार या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत, आम्ही तुमच्या मागण्यावरती पोहोचवलेल्या आहेत, आपण कृपया हे आंदोलन मागे घ्यावं, कारण की या आंदोलनामुळे आपल्या भावबंधांना याचा फटका बसतोय। कारण की गेल्या 4 तासापासून कर्जत CST कडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः ठप्प आहे आणि अनेक चाकरमानी अडकून पडलेले आहेत आणि याचा फटका आता संध्याकाळच्या वेळेस पडू शकतो, कारण की अनेक गाड्या ज्या कर्जतकडून मुंबईच्या दिशेने गेलेल्या आहेत त्या गेल्या नसल्यामुळे जी रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे। जे येणारे चाकरमानी जे बदलापूरच्या दिशेने किंवा कर्जतच्या दिशेने येणार आहेत त्यांनाही याचा परिणाम भोगावा लागणार आहे। त्यामुळे कृपया हे आंदोलन मागे घ्यावं अशी मागणी या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडे केली आहे। मात्र फाशी द्या ही एकच मागणी ही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे। चंद्रशेखर, जर नागरिकांनी आणि पालकांनी हे आंदोलन मागे घेतलं नाही तर पुढे पोलीस नेमकी कशा पद्धतीने त्यांची भूमिका असेल? पोलिसांनी थोडासा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता। मोठी कुमक या इथे मागवण्यात आली होती। पोलीस जेव्हा ही कुमक आंदोलनकर्त्यांच्या दिशेने निघाली त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांना किती वाटतं की हे पोलीस आपल्यावर लाठीचार्ज करतात। त्याच वेळेस जे आंदोलनकर्ते ते हिंसक बनले आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्या असो किंवा दगड असो हे भिरकावले पोलिसांच्या दिशेने, त्याच्यामुळे पूर्णतः तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर पोलिसांनी माघार घेत हे आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांनी परत शांततेचा मार्ग पत्करला आणि वारंवार पोलीस काही आंदोलनकर्त्यांच्या सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र तरीही आंदोलनकर्ते मागे घेण्याच्या मूडमध्ये नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे आंदोलन अजूनही सुरू आहे। जे काही आंदोलन सकाळपासून होते ते अजूनही आपली ठाम आहेत। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर प्रेक्षकांसाठी ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहूयात।